हॅलो माय डिअर फ्रेंड्स, हाऊ आर यू. लास्ट लेक्चरमध्ये आपण खूप इंटरेस्टिंग टॉपिक डिस्कस केला आणि तो होता टॅक्झॉनॉमिकल हायरार्की. त्याचबरोबर आपण बघितलं की हे जे क्लासिफिकेशन युनिट आहेत ते कशा प्रकारे फॉर्म झालेले आहेत आणि कोणते कोणते ते युनिट आहे आणि त्या प्रत्येक युनिटमध्ये काय काय इन्फॉर्मेशन असते. जसं की आपण स्टडी केला स्पेसिस म्हणजे काय, ती कशी फॉर्म झालेली असते, जीनस म्हणजे काय, त्या जीनसमध्ये काय असते. तर या सगळ्या आपण ह्या जे क्लासिफिकेशन आहे, ही जी टॅक्झॉनॉमिकल हायरार्की आहे, या हायरार्कीचा आपण स्टडी केला आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक होता. तसं तर फार काही याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाही आहे परीक्षेमध्ये विचारण्यासारखं, पण एक तुम्हाला एक इंटरेस्ट आला पाहिजे आणि हे सगळं क्लासिफिकेशन कसं करतात हे समजून घ्यायसाठी हा टॉपिक स्टडी करणं खूप आवश्यक आहे. तर याचं जे लेक्चर आहे ते मी प्लेलिस्टमध्ये टाकलेलं आहे. तुमचं जर हे लेक्चर मिस झालं असेल तर प्लेलिस्ट जाऊन जरूर बघा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. तर आज आपण आणखीन एक इंटरेस्टिंग चॅप्टर शिकणार, पॉईंट शिकणार, तो आहे नॉमेनक्लेचर. तर नॉमेनक्लेचर म्हणजे काय असते आपण ते बघू. नॉमेनक्लेचरच्या डिफरंट मेथड्स काय असतात त्या आपण शिकू. बघा, या पृथ्वीवरती आपण बघितलं की क्लासिफिकेशन कसं करतात, क्लासिफिकेशनच्या डिफरंट मेथड्स आहेत, आपण ते पण शिकलो. त्याचबरोबर आता बघा की कोणताही ऑर्गॅनिझम जो आहे या पृथ्वीवरचा, याला एक नाव दिल्या जातं आहे ना. प्रत्येकाचं एक नाव असते. तर नाव कशासाठी दिल्या जात असते? नाव म्हणजे त्या व्यक्तीची ओळख असते. कारण जर नाव नसलं तर काय होईल विचार करा तुम्ही. आपल्या प्रत्येकाचं एक नाव आहे, जर नाव नसलं तर काय होईल? आपण कोणाबद्दल बोलत आहोत, कशाबद्दल बोलत आहोत काहीच समजणार नाही, काहीच ताळमेळ लागणार नाही. म्हणून प्रत्येक ऑर्गॅनिझमला, प्रत्येक जीवजंतूला एक नाव दिलेलं असते आणि पहिल्यापासून हे नाव दिलेलं असते. प्रत्येक भाषेमध्ये हे नाव दिलेलं असते. आता फक्त आपण बायोलॉजीचा एक सायंटिफिक स्टडी म्हणून आपण त्याला एक सायंटिफिक नाव देत असतो, पण प्रत्येक लँग्वेजमध्ये, प्रत्येक भाषेमध्ये आपण प्रत्येकाला एक नाव देत असतो. मग तो प्लांट असो की ॲनिमल असो, आपण आपल्या हिशोबाने आपण नाव देत असतो. जसं की आपण आंबा आहे, मुंगी आहे, मुंगळा आहे, बरोबर, किंवा आपले डिफरंट नाव असतात, मंगेश, प्रशांत वगैरे जे काय असतील, असे आपण वेगळे नावं देत असतो. कारण नावामुळे काय असते? नावामुळे आपली एक ओळख असते. नाव म्हणजे कम्युनिकेशनचं एक माध्यम असते आणि आपण कोणाबद्दल बोलत आहोत ते पण नावामुळे समजते. तर नॉमेनक्लेचर म्हणजे काय? नॉमेनक्लेचर म्हणजे एक असं सायन्स आहे की ज्याच्यामध्ये नाव दिल्या जाते, नावं ठेवल्या जात नाही, नाव दिल्या जाण्याचं हे एक सायन्स आहे. त्या सायन्समध्ये डिफरंट ऑर्गॅनिझमला नावं द्यायची पद्धत असते. तर प्रत्येक ऑर्गॅनिझमचे बघा दोन नावं असतात. एक त्याचं लोकल भाषेतलं नाव ज्याला आपण कॉमन नेम किंवा व्हर्नॅक्युलर नेम म्हणतो, आणि एक असते सायंटिफिक नेम किंवा टेक्निकल नेम असते. आता बघा तसं म्हणजे हे बघा, नॉमेनक्लेचरमध्ये कोणत्याही ऑर्गॅनिझमला आपण दोन नावं देत असतो. एक असतं व्हर्नॅक्युलर नेम म्हणतात, लोकल भाषेतलं नाव असतं किंवा कॉमन नेम म्हणतो. दुसरं असतं सायंटिफिक नेम किंवा टेक्निकल नाव. जसं आपलं असते, आपलं घरचं नाव एक वेगळं असते आणि आपल्या स्कूल कॉलेजमध्ये एक वेगळं नाव असते. आपल्याला घरी बबलू, पिंटू, चिंटू, चिकू अशा वेगळे नावं दिले असतात. ती लोकल नाव असतात किंवा त्याला व्हर्नॅक्युलर नेम म्हणा किंवा कॉमन नेम म्हणा जनरल समजण्यासाठी. पण एक आपलं सायंटिफिक नेम पण असते, एक स्कूलमधलं, एक कॉलेजमधलं किंवा एक ऑफिशियल आपलं एक नेम असते. जसं पंकज नांदोकार, हे काय झालं? एक सायंटिफिक नेम झालं, एक विशिष्ट अशी ओळख असलेलं नाव झालं, बरोबर. म्हणजे जगभरामध्ये मी त्या एकाच नावानं ओळखल्या जाईल. तर हे सायंटिफिक नेम का बरं देतात? आता तुमच्या लक्षात आलं ना. भले आता माझं घरचं जे नाव आहे समजा, ते सगळ्यांना थोडे माहीत असेल, ते सगळ्यांना नाही माहीत. लोकल नेम जे आहे, माझं घरचे लोक किंवा माझे मित्रमंडळी जे काय मला बोलावतात ते असं समजू आपण की ते माझं लोकल नाव आहे किंवा ते माझं व्हर्नॅक्युलर नेम आहे किंवा ते कॉमन नेम आहे, बरोबर, किंवा लाडानं मला ते म्हटलं जातं असं समजा. पण मला जे बाकीचे अदर लोक आहेत ते त्यांना थोडी माहिती आहे माझं ते लोकल नेम काय आहे. ते तर मला प्रॉपर या पंकज नांदोकर या नावानेच ओळखतील ना, राईट. तर असंच ह्या भाषेतलं, असंच हे नावातली पण एक गंमत आहे, एक पद्धत आहे नावायची. तर ते आपण सगळे नावं समजून घेऊ. ते व्हर्नॅक्युलर नेम म्हणजे काय असतात, ते सायंटिफिक नेम म्हणजे काय असतात आणि त्याचा काय इम्पॉर्टन्स रोल असतो, व्हर्नॅक्युलर नेम्स कशासाठी दिल्या गेले असतात, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे. त्याचबरोबर मग सायंटिफिक नावं का बरं दिल्या जातात ते पण आपण समजून घेऊ. खूपच इंटरेस्टिंग पॉईंट आहे, खूप इझी पॉईंट आहे, लक्षात ठेवा. आणि बायोलॉजीमध्ये समजायला तुम्हाला खूप इझी जाईल. बायोलॉजीच मुळात खूप इझी आहे, लक्षात ठेवा. बायोलॉजी बिलकुल हार्ड नाही आणि तुम्हाला बिलकुल रट्टा मारायची याच्यामध्ये आवश्यकता नाही. सगळं काही समजून घ्या, सगळं काही समजण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही जर सगळं व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला भरघोस नीटमध्ये, CETमध्ये किंवा स्टेट बोर्डमध्ये खूप सारे मार्क पडतील. किंवा आणखीन तुम्हाला ज्या काही बायोलॉजीच्या फील्डमध्ये जायचं आहे त्या फील्डमध्ये पण तुम्हाला भरघोस मार्क पडतील. तुमचं फ्युचर त्याच्यामध्ये ब्राईट असेल, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे बायोलॉजीमधली, बायोलॉजीसारखं सायन्स नाही आहे.
एकदम सिम्पल, एकदम इझी आणि एकदम ह्युमनशी रिलेटेड, आपल्याशी रिलेटेड, आपल्या रोजच्या लाईफशी रिलेटेड आहे हे बायोलॉजी. म्हणून एकदम व्यवस्थित रट्टा न मारता, पाठांतर न करता तुम्ही समजून घ्या, एक अनेक टर्म समजून घ्या. खूप इझी आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक लेक्चरमध्ये बघा सगळ्या टर्म समजून घ्या. तर आता बघा, सगळ्यात पहिले आपण डिस्कस करू ते म्हणजे व्हर्नॅक्युलर नेम्स किंवा कॉमन नेम्सची, आणि त्यानंतर आपण समजून घे की हे सायंटिफिक नेम काय असतात, ते कसे दिल्या जातात ते समजून घेऊ आपण. तर बघा, सगळ्यात आधी व्हर्नॅक्युलर नेम किंवा कॉमन्स नेम. तर कॉमन नेम जसं आता आपण गोष्ट केली की प्रत्येक बोली भाषेमध्ये एक असं आपलं एक नाव असते. जसं आपलं एक स्वतःचं नाव असते, आपल्या घरचं एक नाव असते. किंवा बघा की एक समजा आंबा आहे, त्या आंब्याला आपण डिफरंट नावं देतो. आपल्या वेगळ्या भाषेमध्ये वेगळे नाव आहे त्याला, बरोबर. त्याला आपण आंबा म्हणतो, कोणी हिंदीमध्ये आम म्हणेल, त्याला संस्कृतमध्ये आणखीन काय नाव असेल, इंग्लिशमध्ये आपण त्याला मँगो म्हणतो, आणखीन बाकीच्या डिफरंट लँग्वेजमध्ये वेगळे त्याला नावं असतील, बरोबर. तर एक आणखीन इंटरेस्टिंग एक लक्षात ठेवा, आपल्या बुकमध्ये दिलेला आहे की हा जो मँगो आहे, हा जो आंबा आहे, या आंब्याला आयुर्वेदामध्ये 50पेक्षा जास्त नावांनी ओळखलं जातं. आंबा एकच नाव, म्हणजे फळ एकच, पण नावं 50पेक्षा जास्त संस्कृतमध्ये. लक्षात ठेवा, हे सगळे नावं संस्कृतमध्ये आहेत. हे एक इंटरेस्टिंग माहिती लक्षात ठेवा. तर व्हर्नॅक्युलर नेम कसे असतात, त्या लोकल भाषेतले ते दिलेले नावं असतात. कोणताही ॲनिमल असो त्या भागामधला सापडणारा, त्या भागामध्ये सापडणारा एखादा प्लॅन्ट असो, त्याला ते लोकल नावं आपले दिलेले जातात. जसं आपण प्रत्येकाला असं काहीतरी वेगळे नावं देत असतो. त्यामुळे काय असतं की त्या नावामुळे आपण त्या प्राण्याला म्हणा किंवा त्या प्लॅन्टला म्हणा, त्या झाडाला म्हणा ओळखू शकतो. कोणत्या आपण कशाबद्दल बोलत आहोत हे आपल्याला समजू शकते. आपण नावच नाही दिले तर काय होईल, आपण कशाबद्दल बोलतो हे समजणार नाही. म्हणून आपण प्लॅन्टला नावं देत असतो, आपण ॲनिमलला नावं देत असतो. तर नावं दिल्यामुळे काय आहे की आपल्याला त्याची ओळख होते, आपल्याला त्याचा स्टडी करणं सोपा जातो, आणि क्लासिफिकेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये आपण क्लासिफिकेशन करणं सोपं जाते त्याला, है ना. म्हणून क्लासिफिकेशन करायला म्हणा, एखाद्या ऑर्गॅनिझमचा स्टडी करायला म्हणा, त्याला ओळखायला म्हणा, नाव देणं आवश्यक आहे. म्हणून आपण नावं देत असतो, आणि हे नावं प्रत्येक भाषेमध्ये वेगळे असतात. भारतासारखा देश घ्या, किती मोठा आपला देश आहे, किती सगळे स्टेट्स आहेत, जवळ 35 स्टेट, त्याच्यातल्या कितीतरी लँग्वेजेस, त्याच्यातल्या कितीतरी बोली भाषा, छोट्या वेगळ्या लँग्वेज आहेत, आणि त्या प्रत्येक लँग्वेजमध्ये वेगळे असे नावं असतात. तर हे याला आपण लोकल नेम्स म्हणतो. जसं मराठी आहे, बंगाली आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, बरोबर, असे वेगळे नावं असतात. तर पण हे जे नावं असतात ना, आपण ह्या ज्या वेगळ्या भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये आपण हे जे प्लॅन्टला किंवा ॲनिमलला नावं देत असतो, तर ही फार कन्फ्युजिंग एक प्रोसेस आहे, हे पण लक्षात ठेवा. हां, भलेही जे हे व्हर्नॅक्युलर नेम्स असतात, हे जे लोकल नेम्स असतात, हे सोपे असतात द्यायला, कारण आपण प्रत्येक आपल्या भागामध्ये जे झाड सापडते त्याला नाव देतो. आपल्या भागामध्ये एखादा ॲनिमल दिसत असला त्याला आपण एखादं नाव देत असतो. ते सोपे असतात, ते नावं ते इझी असतात, आपल्या भाषेमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला प्रोनाऊन्स करायला ते इझी जातात. एखादं इंग्लिश नाव आपल्याला लवकर घेता येणार नाही, एखादं दुसऱ्या भाषेतलं आपल्याला नाव लवकर घेता येत नाही. पण जसं आपल्या भाषेतलं नाव आहे, मराठीमधलं नाव आहे, आपल्याला ताबडतोब ते घेता येते. म्हणून लोकल नेम हे इझी असतात तसं पाहिलं. पण लोकल नेम हे खूप कन्फ्युजन करतात, लक्षात ठेवा. लोकल नेममुळे काय होते की आपण कशाबद्दल बोलत आहोत हे लवकर कळत नाही. कारण मराठीत आपण भले एखाद्याला काही म्हणत असलो, पण गुजराती माणसाला नाही ते समजणार, किंवा ते बंगाली माणसाला नाही समजणार की आपण कशाबद्दल बोलत आहोत, है ना. त्यामुळे लोकल भाषेतले नावं हे खूप कन्फ्युजन करत असतात. म्हणजे बघा, आपण एक्झाम्पल सहित सगळं समजून घेणार आहोत. लक्षात ठेवा की जसं आताच मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की हे जे मँगो आंबा जो आहे, या आंब्याला 50पेक्षा जास्त नाव आहेत संस्कृतमध्ये, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणखीन एक इंटरेस्टिंग सांगतो मी तुम्हाला. बघा की काही जे नावं आहेत ना, ते मिसलिडिंग पण नाहीत, ते आपल्याला चुकीचं गायडन्स पण करतात. जसं आपण म्हणतो काय, आपल्याला वाटते काय आणि ते असते काय. जसं की फॉर एक्झाम्पल बघा की हे जे आहे हेन अँड चिक, आपल्याला वाटते हा एखादा काय असेल, ॲनिमल असेल, पण तो ॲनिमल नाही, पण तो वेगळंच काय, तो एक प्लांट आहे, सेमीपर्व्हिव्हियम सोबोलिफेरम. तर हे याचं काय, हे सायंटिफिक नेम आहे या प्लांटचं. लक्षात आलं का. म्हणजे बोलणार आपण काही, पण नाव काही वेगळं असणार आहे. तर असं हे कन्फ्यूज करणारे पण असतात लोकल नेम्स. आपण जे लोकल भाषेतले नावं देत असतो, जसं मराठी, गुजराती, हिंदीमध्ये असे आपण जे नावं देत असतो, ते कन्फ्यूज करणारे पण असतात. त्याच्यामुळे काही कसाचा आतापता लागत नाही. जसं की आणखीन एक एक्झाम्पल बघा, एस्टरडे, टुडे, टुमॉरो. आता काय समजणार आहे, काय वाटेल एखाद्याला, वाटेल फ्रेज आहे एस्टरडे, टुडे अँड टुमॉरो. काय तर हे एक प्लॅन्ट आहे, एक सुंदर प्लॅन्ट आहे,
बघा किती मिसलिडिंग आहे ते व्हर्नॅक्युलर नेम, ते लोकल भाषेतले नाव आहे पण किती चुकीचा अर्थ निघतो त्याच्यामधून. तसंच आणखीन एक एक्झाम्पल बघा, सिल्वर फिश, स्टार फिश, जेली फिश, कटल फिश. आता आपल्याला वाटतं ह्या सगळ्या फिश आहेत, पण ह्या फिश बिलकुल नाहीत. हे वेगळे वेगळे फायलम मधले ॲनिमल आहेत, सगळे वेगळे वेगळे ॲनिमल आहेत. याचा फिशशी काही संबंध नाही, कोणीच फिश नाही याच्यामधली. है ना, किती इंटरेस्टिंग आहे. आपल्याला असं वाटेल याच्या नावावरून, कोणाला पण वाटेल ह्या फिश असतील, कटल फिश, सिल्वर फिश, जेली फिश. म्हणजे हे जे लोकल भाषेतले नावं दिलेले आहे हे असे कन्फ्युजिंग असतात. आणखीन आपण एकदम समजून घेऊ, जसं की बटरफ्लाय आहे ना, बटरफ्लाय आपण त्याला फुलपाखरू म्हणतो मराठीत, इंग्लिशमध्ये त्याला बटरफ्लाय, त्याचबरोबर हिंदीमध्ये त्याला तितली म्हणतात, बांगला भाषेमध्ये त्याला प्रजापती म्हणतात, त्याचबरोबर तमिळ भाषेमध्ये वनाथू पुच्ची असं म्हणतात. म्हणजे ॲनिमल तोच, पण किती डिफरंट नावं, म्हणजे काही समजणार नाही. आता जसं की आता तमिळच्या माणसाने म्हटलं वनाथू पुच्ची, आपल्याला काय समजणार ते बटरफ्लाय, तो कशाबद्दल बोलत आहे आपल्याला काहीच समजणार नाही, कारण आपल्याला माहीत आहे की ते फुलपाखरू आहे. म्हणून जर या सगळ्याला एकच नाव असलं, एकच सायंटिफिक नाव असलं तर किती चांगलं होईल. ह्या सगळ्या कन्फ्युजन दूर होऊन जातील, आहे ना. त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करू. त्याच्या आणखीन एक एक्झाम्पल समजून घेऊ आपण. बघा, वॉटर लिली एक सुंदर पाण्यामध्ये येणारं एक प्लांट आहे, खूप सुंदर दिसते, ते वेगळ्या कलरचे हे येतात त्याला. आता या वॉटर लिलीला पहा किती नाव आहेत. वॉटर लिलीला डच भाषेमध्ये, डच ज्याला आता हॉलंड जो देश आहे तिथली ती भाषा डच, 81 नाव आहे त्या वॉटर लिलीला. डच भाषेमध्येच फक्त एकाच भाषेमध्ये 81 नाव आहे. 44 नावं फ्रेंच भाषेमध्ये आहे. म्हणजे फूल तेच, प्लांट तेच, वॉटर लिली, पण त्याला कसे वेगळे नाव आहेत. कोणी त्याला काय नावानं घेईल, कोणी त्याला काय नावानं ओळखेल, कोणी काय नावानं ओळखेल, पण आहे तर एकच. जसं की फ्रेंच भाषेत 44 नावं, इंग्लिशमध्येच वॉटर लिलीला 15 नावं आहेत, 15 डिफरंट 15 नेम्सनी ते ओळखले जातात. म्हणजे समजलं ना तुम्हाला, हे जे व्हर्नॅक्युलर नेम्स असतात, हे जे लोकल भाषेतले नावं असतात, हे कन्फ्युजन करतात. याच्यामुळे काही समजत नाही आपण कशाबद्दल बोलत आहोत. आपल्याला याच्यामधून एखाद्या ऑर्गॅनिझमबद्दल बोलत आहोत, प्लॅन्टबद्दल बोलत आहोत, ॲनिमलबद्दल बोलत आहोत, याचा काहीही व्यवस्थित पता लागत नाही. म्हणून हे सगळं कन्फ्युजन दूर करायला सायंटिस्ट लोकांनी एक आणखीन नावाची सिस्टम डेव्हलप केली, नाव देण्याची आणखीन पद्धत तयार केली, त्याला म्हणतात सायंटिफिक नेम्स. तर हे सायंटिफिक नेम तयार केले मग त्यांनी. मग आता सगळ्यात आधी हे जे सायंटिफिक नाव देण्याची जी पद्धत आहे ती कोण तयार केली आणि ह्या सायंटिफिक पद्धतमध्ये काय काय केले जाते ते सगळं आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ आता, राईट. मग ह्या बोली भाषेतल्या नावाचं किंवा हे जे लोकल नेमच्या नावाचं कन्फ्युजन दूर करायसाठी काही सायंटिफिक नाव देणं आवश्यक आहे असं सगळ्या जगभराच्या सायंटिस्टला वाटायला लागलं. कारण एवढे सगळे लोकल नावं, एवढं मोठं आपलं जग, किती वेळा सगळ्या भाषा, म्हणजे ॲटम तोच, म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲनिमल तोच, ॲनिमल एकच, पण त्याला जगभरात वेगळ्या नावाने जर ओळखल्या गेलं तर किती कन्फ्युजन होईल, कोणाला काहीच समजणार नाही आपण कशाबद्दल बोलत आहोत. म्हणून हे सगळं कन्फ्युजन दूर झालं पाहिजे. म्हणून मग सायंटिस्ट लोकांना असं वाटायला लागलं की एकच नाव असलं पाहिजे काहीतरी, कोणते ऑर्गॅनिझमचं, भलेही त्याला त्या लोकल लँग्वेजमध्ये काही म्हणू द्या, त्याला वाघ म्हणा, हत्ती म्हणा, सिंह म्हणा, आंबा म्हणा, गुलाब म्हणा, काही म्हणा, लोकल लँग्वेजमध्ये त्याला काही नावं असू द्या, पण त्याचं एक सायंटिफिक नाव असणं आवश्यक आहे असं जगभराच्या सगळ्या सायंटिस्ट लोकांना वाटायला लागलं. आणि मग याच्यावर सगळ्यात आधी मार्ग शोधून काढला म्हणजे कार्ल लिनियस या सायंटिस्टनी. एक स्वीडनचा सायंटिस्ट, आपल्याला माहीत आहे कार्ल लिनियसबद्दल. त्यांनी सगळ्यात आधी क्लासिफिकेशन सुरू केलं. सगळ्यात आधी सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन त्यांनी तयार केलं, म्हणजे सायंटिफिक क्लासिफिकेशन तयार केलं त्यांनीच. म्हणून त्याला फादर ऑफ टॅक्झॉनॉमी किंवा फादर ऑफ क्लासिफिकेशन म्हणून ओळखलं जातं. बायोलॉजीमध्ये खूप मोठं काम केलं त्यांनीच सगळ्यात आधी कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सायंटिफिक नाव द्यायची पद्धत सुरू केली. त्याला बायनॉमिनियल नॉमिनक्लेचर असं म्हटलं जातं. त्याचबरोबर त्यांनी कितीतरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला नावं दिले, सायंटिफिक नाव. जसं की आपलं नाव आहे होमोसेपियन, आपलं नाव हे त्यांनीच दिलं होमोसेपियन. जसं आपण मॅन्जिफेरा इंडिका आंब्याला म्हणतात, ते आंब्याला नाव पण त्यांनीच दिलं. म्हणजे हे सगळं कन्फ्युजन दूर केलं त्यांनी लोकल भाषेतलं, आणि प्रत्येक ऑर्गॅनिझमला त्यांनी सायंटिफिक नाव द्यायची पद्धत सुरू केली. आणि त्यांनी जी पद्धत सुरू केली त्याला म्हणतात बायनॉमिनियल नॉमिनक्लेचर. त्याच्या अगोदर बऱ्याचशा लोकांनी हे प्रयत्न केले सायंटिफिक नाव द्यायचे, पण त्या ज्या पद्धत होत्या, त्या ज्या मेथड्स होत्या त्यांच्या नाव द्यायच्या, त्या खूप कन्फ्युजिंग होत्या, त्या खूप डिफिकल्ट होत्या. म्हणून त्या सगळ्या कन्फ्युजिंग पद्धत त्यांनी काढून टाकल्या आणि मग त्यांनी बायनॉमिनियल नॉमिनक्लेचरची सिस्टम डेव्हलप केली. आधी कोणती सिस्टम होती बघा, आधी पॉलिनॉमिनियल नॉमिनक्लेचरची सिस्टम होती. तुम्हाला नोट करून देतो.
तर अशा तऱ्हेने सगळ्यात आधी जी नॉमिनक्लेचरची सिस्टम होती ती होती पॉलिनॉमियल नॉमिनक्लेचर. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम आहे त्याला भरपूर सारे नाव द्यायचे. मग ती तर आणखीनच जास्त कन्फ्युजिंग पद्धत होती. एक ऑर्गॅनिझम आहे त्याला 12-13 नाव देऊन टाकायचे, अशी काही पद्धत होती आधी. आपल्या बुकमध्ये पण काही त्याचे एक्झाम्पल दिले होते. आता या न्यू सिलेबसमध्ये नाही आहे ते एक्झाम्पल. तर ही अशी कन्फ्युजिंग पद्धत होती. त्याचबरोबर जे लोकल भाषेतले जे नावं वापरले जातात ना ते सिम्पल असतात. मी आधी सांगितलं तुम्हाला, आपल्या लोकल भाषेतले नावं कसे असतात, ते सिम्पल असतात आणि ते युनिनॉमियल असतात. म्हणजे एकदाच ते उच्चारले जातात. त्याला एकच नाव असते म्हणून त्याला युनिनॉमियल नॉमिनक्लेचर म्हणतात. लोकल भाषेतलं नाव काही जुन्या ज्या सिस्टम होत्या सायंटिस्ट लोकांनी डेव्हलप केलेल्या पॉलिनॉमियल नॉमिनक्लेचर म्हणतात. पण ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या चुकीच्या पद्धत होत्या. ह्या सगळ्या चुकीच्या पद्धत होत्या, डिफिकल्ट पद्धत होत्या. याच्यावर मार्ग म्हणून मग कार्ल लिनियसनी बायनॉमियल नॉमिनक्लेचर ही नावाची पद्धत शोधून काढली आणि एक मेथड शोधून काढली बायनॉमियल. आता नावातच आहे, बाय मीन्स टू, युनी मीन्स एक, पॉली मीन्स जास्त. जास्त नाव द्यायची पद्धत होती पण ही चुकीची होती. आणि ही युनिनॉमियल ही लोकल लँग्वेजची पद्धत आहे. ह्या दोन्ही पण काढून टाकल्या. याच्यासाठी सायंटिफिक पद्धत आणली. त्यांनी काय केलं, कोणताही ऑर्गॅनिझम असो त्याला 2 नावं दिले. कोणत्याही या पृथ्वीवर ॲनिमल असो प्लॅन्ट असो त्याला 2 नावं द्यायचे. जसं ह्युमन आहे, आपण आहे, आपल्याला 2 नावं, होमो सेपियन. आंबा आहे त्याला मँजिफेरा इंडिका. सनफ्लावर आहे, सनफ्लावरला हेलियांथस, सनफ्लावरचं नाव आहे हेलियांथस ॲनस. म्हणजे 2 नावं. कोणते ऑर्गॅनिझम, प्लॅन्ट असो ॲनिमल असो त्याला 2 नावं द्यायची. या पद्धतला म्हणतात बायनॉमियल नॉमिनक्लेचर. आणि ही जी सिस्टम आहे नॉमिनक्लेचरची ही कोणी डेव्हलप केली, ही डेव्हलप केली म्हणजे कार्ल लिनियस या स्वीडिश सायंटिस्टने. लक्षात ठेवा किती सगळे इम्पॉर्टंट त्यांनी कामं करून ठेवलेली आहेत. तर आता याच्या अकॉर्डिंग कोणताही ऑर्गॅनिझम असो त्याला 2 नावं दिल्या जातात. ही पद्धत खूप जुनी आहे. म्हणजे 17व्या शतकामध्ये त्यांनी ही सुरू केलेली पद्धत आहे जी आजही वापरल्या जाते. एवढ्या जुन्या काळात, आज 250-300 वर्ष झाले पण तरी हीच पद्धत आपण वापरतो आज बायनॉमियल नॉमिनक्लेचरची. आजही कोणताही नवीन ऑर्गॅनिझम आपल्याला सापडला, बघा रोज कितीतरी प्लॅन्ट किंवा ॲनिमल स्पेसीस सापडल्या जातातच. लक्षात ठेवा, असं नाही की आतापर्यंत जेवढे पृथ्वीवर जीव आहेत तेवढेच आहेत. आपल्याला अजून कितीतरी असे प्लॅन्ट आहेत, कितीतरी असे ॲनिमल आहेत जे अजूनही माहीत नाही आपल्याला. आणि कितीतरी सायंटिस्ट रोज कोणत्या तरी ऑर्गॅनिझमला शोधून काढतात. रोज नवीन एखादं प्लॅन्ट शोधून काढतात, रोज एखादा ॲनिमल शोधून काढतात, एखादा छोटा जीव शोधून काढतात, मग त्याला एखादं नाव देतात. आपला अजून रिसर्च चालूच आहे, आपला शोध सुरूच आहे. या निसर्गाबद्दल अजून आपल्याला बरंचसं माहीत नाही. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अजून शोधायच्या राहिलेल्या आहेत. कितीतरी प्लॅन्टबद्दल आपल्याला माहीत नाही, कितीतरी ॲनिमलबद्दल आपल्याला माहीत नाही. ते अननोन आहे. जे शोधल्या गेलं त्याला तर आपण नावं दिले, त्याचं तर आपण क्लासिफिकेशन केलं, पण बऱ्याचशा गोष्टी अजून शोधायच्या बाकी आहेत. बऱ्याचशा गोष्टीला, बऱ्याचशा प्लॅन्टला, बऱ्याचशा ॲनिमलला अजून नावं द्यायचे बाकी आहेत. बऱ्याचशा ॲनिमल प्लॅन्ट शोधायचे बाकी आहे, त्याचं क्लासिफिकेशन बाकी आहे. रोज शोधल्या जातातच. लक्षात आलं का तुमच्या? मग हे शोधल्यानंतर एखादा ॲनिमल जर फॉर एक्झाम्पल तुम्हीच शोधला एखादा ॲनिमल, तर त्याला नाव दिल्या जाईल ना, सायंटिफिक नाव. तुम्ही लोकल भाषेमध्ये काही नाव द्याल त्याला चालेल, नो प्रॉब्लेम, पण त्याचं एक सायंटिफिक नाव असणं आवश्यक आहे. आणि हे सायंटिफिक नाव कोणाच्या अकॉर्डिंग द्यावं लागेल? बायनॉमियल नॉमिनक्लेचरच्या अकॉर्डिंग द्यावं लागेल. या सिस्टमच्या अकॉर्डिंग द्यावं लागेल. लक्षात ठेवा. आणि ही सिस्टम कोणी डेव्हलप केली? कार्ल लिनियसनी. त्यांनी एक बुक लिहिलं. त्यांनी 1753 एक बुक लिहिलं. त्याचं नाव होतं बघा, आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे त्याचं. त्या बुकचं नाव आहे स्पेसीज प्लॅन्टॅरम. 1753 त्यांनी एक बुक लिहिलं, त्याचं नाव होतं स्पेसीज प्लॅन्टॅरम. नाव लक्षात ठेवा, आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी प्लॅन्टच्या नावाची जी मेथड आहे ती डेव्हलप केली. खूप साऱ्या प्लॅन्टला त्यांनी याच्यामध्ये नाव दिले, सायंटिफिक नाव दिलेलं आहे त्याला. लक्षात ठेवा. आणि त्यांनी आणखीन एक बुक लिहिलं ॲनिमलला नाव द्यासाठी, त्याचं नाव होतं सिस्टेमा नॅच्युरी. ते पण लक्षात ठेवा. हे बुक त्यांनी 1758 लिहिलं. हे ॲनिमलच्या क्लासिफिकेशनसाठी किंवा ॲनिमलच्या नॉमिनक्लेचरसाठी लिहिलं. आणि ह्याच्यामध्ये जे होतं ते प्लॅन्टचं क्लासिफिकेशन होतं, प्लॅन्टचं नॉमिनक्लेचर होतं. तर असे हे 2 बुक त्यांनी फेमस बुक लिहिले. त्याच्यामध्ये त्यांनी बायनॉमियल सिस्टम सगळ्यात आधी जी आहे ती इंट्रोड्यूस केली. तर या सिस्टमच्या अकॉर्डिंग कोणताही ॲनिमल असो, कोणताही प्लॅन्ट असो, त्याला 2 नावं द्यायची पद्धत सुरू झाली. जसं आपलं पण 2 नावं असतात, जसं माझं पंकज नांदोकर. पहा, तसेच सायंटिफिक नाव असतात, 2 सायंटिफिक नावं द्यायची त्याला. मग हे 2 नावं कोणती असतात आणि कशाची बनलेली असतात ते स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊ. तर बघा, जे 2 नावं दिल्या जातात तर त्याच्यापैकी एक जे नाव असते ते जे जीनच असते, दुसरं नाव जे असते ते स्पेसीजचं असते. बघा, फॉर एक्झाम्पल आपलं नाव आहे होमो सेपियन, राईट, होमो सेपियन. हे असं आपलं हे काय आहे, आपलं हे सायंटिफिक नाव आहे.
बरोबर, माणसाचं सायंटिफिक नाव आहे आपलं, ह्युमनचं हे सायंटिफिक. तर आता याच्यात बघा, याच्यामध्ये दोन नावं, कोणतेही दोन नावांनी, जसं की आंब्याचं नाव. आता बघा, जसं हे मी इथं 3 नावं लिहिलेले आहेत. जसं की हे आपलं नाव आहे सायंटिफिक ह्युमनचं, हे मँजिफेरा इंडिका आंब्याचं सायंटिफिक नाव आहे. हेलियांथस ॲनस हे सनफ्लॉवरचं सूर्यफुलाचं नाव आहे सायंटिफिक. तर हे सायंटिफिक नाव आहे त्याचे. भले लोकल लँग्वेजमध्ये त्याला काही म्हणून ओळखल्या जाओ, पण त्याचे हे सायंटिफिक नावं आहेत. आंब्याला काही म्हणा तुम्ही वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये, जगभरातच्या वेगळ्या वेगळ्या लँग्वेजमध्ये त्याला काही म्हणा, पण त्याचं सायंटिफिक नाव एक ठरलेलं आहे. त्याला मँजिफेरा इंडिका म्हटलं की आंबाच असेल, लक्षात ठेवा. तर असे हे 2 नावं द्यायची पद्धत शोधून काढली. याला बायनॉमिनल नॉमेनक्लेचर म्हणतात. 2 नावं, प्रत्येक गोष्टीला 2 नावं, प्रत्येक ऑर्गॅनिझमला 2 नावं. होमो सेपियन्स असं आपलं नाव आहे. तर याच्यातला हा जो होमो असतो हा जीनसचं नाव असते, आणि जी स्पेसीज असते, जे आपलं हे जे दुसरं नाव आहे त्याला ते स्पेसीज असते. बघा, जे पहिलं नाव असते, जे फर्स्ट नेम आहे ते जीनस असते. ते काय असते? जीनस. आणि जे हे सेकंड नाव असते ते असते स्पेसीजचं नाव. ते स्पेसीज असते. फर्स्ट नेम काय आहे? जीनस. म्हणजे हे काय झालं? मँजिफेरा जीनस. आणि दुसरं नाव काय असते? दुसरं नाव असते स्पेसीज. तर इथे जीनस काय असते? जीनस हे एक कॉमन नाऊन असते. काय लक्षात ठेवा? नाऊन. जीनस काय? नाऊन. आणि जे दुसरं नाव असते, जे स्पेसीज असते, ते ॲडजेक्टिव्ह असते, विशेषण. आपण मराठीत त्याला विशेषण म्हणतो. तर अशा तऱ्हेने हे 2 नावं दिल्या जातात. कोणते ऑर्गॅनिझम? 2 नावं. त्यातलं पहिलं नाव काय असते? पहिलं नाव हे जीनस म्हणून ओळखले जाते. पहिला काय? हा जीनस आहे. आणि त्या जीनसच्या आत येणारी ही स्पेसीज आहे, हे लक्षात ठेवा. तर पहिलं नाव जीनस असते, दुसरं स्पेसीज असते. बरं, आता हे नावं द्यायची पण एक, हे सगळं लिहायची पण एक पद्धत आहे, हे पण लक्षात ठेवा. जेव्हा हे नावं लिहिल्या जातात, असे जीनसचं जेव्हा नाव लिहिलं जाईल तेव्हा त्याचं फर्स्ट लेटर हे कॅपिटलच असलं पाहिजे. जसं की इकडे लिहिलं मी होमोसेपियनचं, इथं याचं एच, होमोचा एच कॅपिटलच घेतला. मँजिफेरा इंडिका लिहिला, तसंच याच्यातला जो जीनस आहे हा मँजिफेरा आहे आणि स्पेसीज इंडिका आहे. तर ही आहे जीनस. तर जीनसचं फर्स्ट जे लेटर आहे ते कॅपिटलच घेतल्या गेलं पाहिजे. जसं की इकडे आहे हेलियांथस ॲनस, तर हा जीनस, हे आहे स्पेसीज. तर जीनसचं नेम जे आहे जीनसचं फर्स्ट लेटर हे कॅपिटल असलं पाहिजे, लक्षात आलं. आणि स्पेसीजचं नाव जे आहे, स्पेसीज जे आहे हे स्मॉल यानं चालू करतात. अशी हे पद्धत आहे नाव द्यायची, लक्षात ठेवा. हे मेथड आहे, हे रूल्स आहेत त्याचे, असं समजून चला. हे डिफरंट रूल्स आहेत. तर लक्षात आलं. फर्स्ट रूल काय आहे? तर बायनॉमिनल नॉमेनक्लेचरमध्ये जे 2 नाव असतात त्यातलं पहिलं जीनसचं नाव असते जेनरा, आणि दुसरं नाव असते स्पेसीज. बरोबर आहे. जीनस काय शो करते? जीनस हे नाऊन शो करते. आणि स्पेसीज काय शो करते? स्पेसीज हे ॲडजेक्टिव्ह शो करते, विशेषण. त्या नावाचं विशेषण असं म्हणू आपण त्याला. जे जीनसचं नाव असते ते त्याचं पहिलं लेटर हे कॅपिटल घेतात, आणि स्पेसीजचं जे नाव असते तर त्याचं फर्स्ट किंवा त्याला पूर्णच्या पूर्ण याच्यामध्ये काय लिहितात ते स्मॉल याच्यामध्ये लिहिण्याची पद्धत आहे. आता बघा, आता जेव्हा हे हातानं लिहिल्या जातात नावं, हँड रिटन जेव्हा असतात, तेव्हा त्याच्या खाली अशी अंडरलाईन केल्या जाते. जशी ही आता मी अंडरलाईन केली, होमोसेपियन, हाताने लिहिलं की त्याच्या खाली अंडरलाईन करायची पद्धत आहे, लक्षात ठेवा. हे सगळे रूल्स लक्षात ठेवा. हे रूल्स आहेत बनवलेले, हे पूर्ण इंटरनॅशनली पूर्ण फॉलो केल्या जातात हे रूल्स जगभरात. हे पूर्ण व्यवस्थित लक्षात ठेवा तुमच्या डोक्यामध्ये काय काय रूल्स आहेत नॉमेनक्लेचरचे. तर बघा, काय समजून घेतलं आतापर्यंत, लक्षात आलं. तर नावं देताना जेव्हा आपण हँड रिटन असते तेव्हा त्याच्या खाली अंडरलाईन करायची असते. हे जे नाव असते त्याच्या खाली अंडरलाईन करा म्हणते. दुसरी गोष्ट, हे जर आपण टाईप केलं कम्प्युटरमध्ये, टाईपरायटरमध्ये, तर ते इटॅलिक भाषेमध्ये असलं पाहिजे. कोणत्या लँग्वेजमध्ये असलं पाहिजे? इटॅलिक्स फॉन्टमध्ये असलं पाहिजे. आपण कम्प्युटरमध्ये घेतो ना तो इटॅलिक्स फॉन्ट, तर त्या फॉन्टमध्ये असलं पाहिजे. हँड रिटन असलं तर अंडरलाईन, आणि जर आपण टाईप केलं कम्प्युटरमध्ये तर मग ते इटॅलिक फॉन्टमध्ये घेतलं पाहिजे. आणखीन एक तिसरा रूल काय सांगते की हे जे नावं घेतात हे लॅटिन भाषेतले असले पाहिजे, लक्षात ठेवा. हे लॅटिनाइज नावं असतात. कोणते ऑर्गॅनिझम समजा आपण आता शोधून काढला, बरोबर, तुम्हाला सांगितलं मी की रोज नवीन काहीतरी प्लॅन्ट ॲनिमल शोधला जातो, मग त्याला नाव पण द्यायला जाते ना. मग ते नाव कसं, कोणत्या भाषेतलं असलं पाहिजे? तर ते जनरली ग्रीक भाषेतलं किंवा आता लॅटिन भाषेतलं असलं पाहिजे, लक्षात ठेवा. लॅटिनाइज ते नाव असलं पाहिजे, लॅटिन लँग्वेजमधलं ते नाव असलं पाहिजे. लॅटिनच भाषा का निवडल्या जाते? लॅटिन ही खूप जुनी भाषा आहे. तो असं म्हणतात की ते जे ख्रिश्चन लोकांचा जो धर्मग्रंथ आहे तो पण लॅटिन भाषेतला होता. तर लक्षात ठेवा, लॅटिन ही खूप जुनी भाषा आहे आणि लॅटिन भाषा आता डेड झालेली आहे, ती मेलेली आहे, आता वापरल्या जात नाही ती भाषा.
म्हणजे त्याच्यात जे काय बदल झाले ते होऊन बसले आता. त्याच्या स्पेलिंगमध्ये चेंज होणार नाही, त्याच्या कोणत्याच गोष्टीमध्ये चेंज होणार नाही, कारण ती मेली आता, ती भाषा चेंजच करता येत नाही. लक्षात आलं का? म्हणून लॅटिन भाषेतली नावं दिल्या जातात. शक्यतो जसे आपले मराठी, किती मराठी चेंज होत गेली आपली. तुम्ही जुन्या काळातले शिवाजी महाराजचे पत्र बघा, बरोबर, किंवा त्याच्यात कशी मराठी आहे बघा. त्यानंतर आपले हे टिळक, बाळ गंगाधर टिळक वगैरे, सावरकर यांचे पत्र बघा, मराठीतले जुने ते लेख, तेव्हाचे न्यूजपेपर बघा, त्याच्यात वेगळीच मराठी होती. आज जे आपण मराठी वापरतो ते थोडीशी वेगळीच झालेली आहे. म्हणजे आपली भाषा कशी चेंज होत गेली बघा. पण तसं या लॅटिनचं नाही आहे. लॅटिन चेंज होणार नाही, त्याच्यातले स्पेलिंग चेंज होणार नाही, कारण ती भाषा मेली आता. म्हणून लॅटिनच भाषेतले वर्ड घेतल्या जातात एखाद्या ऑर्गॅनिझमचं नाव देताना. तर लक्षात आलं ना तुम्हाला आता लॅटिनच लँग्वेज का बरं निवडल्या जाते जनरली? तर त्याच्या मागे हे रिझन आहे, ते लक्षात ठेवा. आणखीन काय रूल आहे नॉमेनक्लेचर करताना बायनॉमिनल नॉमेनक्लेचरमध्ये? तर हे जे आपण नावं देतो ना, तर याच्यामध्ये मिनिमम 13 लेटर्स असले पाहिजे, मिनिमम 3 लेटर असले पाहिजे, अँड मोर दॅन 13 लेटर्सच्या जास्त नको. म्हणजे किती लेटर पाहिजे याच्यामध्ये? 3 पेक्षा जास्त आणि 13 पेक्षा कमी नाव पाहिजे. लक्षात ठेवा. आलं, समजलं का तुम्हाला? म्हणजे हे जे लेटर्स आहेत या नावात, जसं मॅन्जी फेरा, त्याच्यामध्ये 1 2 3 4 असे 13 पेक्षा जास्तही नको आणि 3 पेक्षा कमी पण नको. म्हणजे एकदम छोटंही नाव नको आणि मोठंही नाव नको. लक्षात आलं ना? जसं हे आहे इंडिका, याच्यामध्ये किती लेटर्स दिसतात तुम्हाला? हे 5-6 लेटर आहे समजा. तर असे 13 लेटर्स आवश्यक असतात. 13च्या वर घेता येणार नाही आणि 3 पेक्षा कमी घेता येणार नाही. म्हणजे जास्त छोटंही नाव नको, मोठंही नाव नको. हा एक रूल आहे या नॉमेनक्लेचरमधला. त्यानंतर आणखीन पुढचा रूल्स काय आहे नॉमेनक्लेचर करताना? तर बघा की जो डिस्कवरी करील, जो टॅक्झॉनॉमिस्ट असेल, ज्यांनी तो ऑर्गॅनिझम शोधून काढला, ते प्लॅन्ट शोधून काढलं, तो आपलं स्वतःचं नाव लावू शकतो तिथे. लक्षात ठेवा. म्हणजे जसं की मी एखादं नाव शोधून काढलं, तर मी त्याला लॅटिनमधलं एक नाव देणार, पण मी स्वतः एक आपलं नाव पण त्याच्या मागे लिहू शकतो. जसं की आता हे नाव आहे मॅन्जीफेरा इंडिका. हे नाव कोणी दिलं? लिनियसने दिलं. म्हणून लिनियसचं आपण इथं नाव लिहू शकतो. मॅन्जीफेरा इंडिका लीन असं लिहिलं जाते. लक्षात ठेवा. लीन किंवा लिनियस. पूर्ण नाव पण टाकलं जाऊ शकते किंवा शॉर्ट पण करता येते. त्याला एल पण घेतला जातो. मॅन्जीफेरा इंडिका एल किंवा लिनियस. म्हणजे मॅन्जीफेरा इंडिका हे त्याचं सायंटिफिक नाव झालं आणि कोणी शोधून काढलं? लिनियस. मी शोधून काढलं असतं काय झालं असतं? मॅन्जीफेरा इंडिका नांदोकार असं झालं असतं. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे आपण ज्याने डिस्कवरी केली तो त्याचं नाव पण देऊ शकतो. जसं इथे होमोसेपियन एल असं दाखवता. एल म्हणजे कोण? लिनियस. लिनियसने हे नाव दिलेलं आहे म्हणून त्याचं नाव इथे दिलं जात असते क्लासिफिकेशन करताना. हे 2 नावं तर कंपल्सरी आहेतच, पण ज्याने डिस्कवरी केली त्या नावाची किंवा तो ॲनिमल शोधून काढला किंवा ज्याने नॉमेनक्लेचर केलं तो स्वतःचं नाव पण देऊ शकतो. हे लक्षात ठेवा. लिनियस एल. तर असा हा आणखीन एक रूल आहे, लक्षात ठेवा. आणि आता हे लिनियसने हे तर सगळे नॉमेनक्लेचर केलेलेच आहेत, पण आणखीन डिफरंट काही कोड्स आहेत या नाव द्यायसाठी. जसं की बॅक्टेरियाला नाव द्यायसाठी, ॲनिमलला नाव द्यायसाठी, प्लॅन्टला नाव द्यायसाठी डिफरंट काही असे कोड बनवलेले आहेत. डिफरंट अशा ऑर्गनायझेशन आहेत, पूर्ण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत. त्याच्या अकॉर्डिंग हे नावं दिल्या जात असतात. हे लक्षात ठेवा. आणि ते जे सगळे जगभराचे जे सायंटिस्ट आहेत त्यांची काही ठराविक दिवसानंतर त्यांची मीटिंग होत असते, त्यांची कॉन्फरन्स होत असते. नॉमेनक्लेचरमध्ये काय समस्या असतील त्या सगळ्या ते एकत्र येऊन सोडवतात. जगभराचे सगळे सायंटिस्ट येतात. जसं की एक कॉन्फरन्स झाली आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. कुठे झाली ती झाली शेंझेनमध्ये, चायना या ठिकाणी झाली, चीनमध्ये झाली. 2017मध्ये ती कॉन्फरन्स झाली. आणि त्याच्यामध्ये काय ठरलं मग जगभराचे काय असतं या कॉन्फरन्समध्ये? जगभराचे सगळे बॉटनिस्ट, जगभरातले सगळे जे टॅक्झॉनॉमिस्ट असतात ते सगळे तिथे येतात. ते सगळे तिथे चर्चा करतात की कसे नावं दिल्या गेले पाहिजे, काय बॉटनीमध्ये, झुलॉजीमध्ये, सायन्समध्ये प्रोग्रेस झाली, हे सगळं ते तिथे मांडतात. आपापले विषय मांडतात. काय डिफिकल्टी असतील त्या तिथे सगळ्या शेअर करतात. आणि काही रूल्स पण त्यांच्या सगळ्यांच्या मनानुसार मग काही रूल्स पण बनवले जातात. लक्षात आलं का? तर हे असे डिफरंट कोड्स आहेत. तर 5 टाईपचे डिफरंट कोड्स आहेत, ते आपण समजून घेऊ. नॉमेनक्लेचर करताना या कोडचा यूज केला जातो, है ना. कोड्स, कंडक्ट, रूल्स. नॉमेनक्लेचर करताना काही रूलचा यूज केला जातो. तर ते कोणते कोड आहे तो एक लास्टचा पॉईंट आपण समजून घेऊ. तर आता पण तुमच्या लक्षात आलं काय नॉमेनक्लेचर कसं करायचं, तर सायंटिफिक नाव कसे द्यायचे. तर आपण हे सगळे रूल्स समजून घेतले सायंटिफिक नाव द्यायचे. तर सायंटिफिक नाव सगळ्यात आधी कोणी दिले? लिनियसने दिले. आणि हे सायंटिफिक नाव द्यायची पद्धतीला काय म्हटलं जातं? बायनॉमिनल नॉमेनक्लेचर. तर काय करतात त्याच्यामध्ये? ते कसे नाव दिले असतात हे आपण सगळं समजून घेतलं.
राईट. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथे आपण समजून घेतल्या आहेत. कशा तऱ्हेनं सायंटिफिक नावं दिल्या जातात बाय नॉमिनक्लेचरमध्ये किंवा सायंटिफिक नॉमिनक्लेचरमध्ये काय मेथड्स वापरल्या जातात ते सगळं समजून घेतल्या. त्या एकदम इझी आहेत. चांगल्या तऱ्हेने एकदा जरी वाचल्या तुम्ही तरी तुमच्या लक्षात राहील. तर आता आपण ह्या डिफरंट लास्टचा पॉईंट आपण कोड समजून घेऊ आणि मग आपला हा टॉपिक आपण एंड करून टाकू. तर हे जे सायंटिफिक नावं द्यायचे असतात वेगळ्या ऑर्गॅनिझमला, प्लॅन्टला म्हणा, ॲनिमलला म्हणा, याच्यासाठी काही कोड तयार केलेले आहेत. याच्यासाठी वेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत, इंटरनॅशनल काही संस्था आहेत, त्या संस्थेने काही रूल्स बनवलेले आहेत आणि त्याला आपण कोड म्हणतो. त्या कोडच्या अकॉर्डिंगच आपल्याला नावं द्यावं लागतात या सगळ्या याचे. तर डिफरंट 5 कोड बनलेले आहेत. वेगळ्या ॲनिमलला, वेगळ्या ऑर्गॅनिझमला नावं द्यायसाठी हे वेगळे 5 कोड आहेत. तर ते कोड काय आहेत ते आपण समजून घेऊ. बघा, सगळ्यात फर्स्ट जो कोड आहे तो आहे इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमिनक्लेचर ऑफ अल्गी, फंजाय अँड प्लांट्स. हा फर्स्ट कोड आहे. याला शॉर्टमध्ये म्हणतात ICNAFP. आपल्या बुकमध्ये याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आधीच्या याच्यामध्ये याचं नाव होतं इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमिनक्लेचर ऑफ बॉटनी, म्हणजे प्लॅन्टशी रिलेटेड नावांची हा एक कोड होता. पण आता याचं नाव चेंज झालेलं आहे. कधी चेंज झालं? जी चीनमध्ये जी कॉन्फरन्स भरली होती 2017मध्ये, चीनच्या शहरामध्ये शेंझेन या शहरामध्ये ती कॉन्फरन्स भरली आणि तिथं असं ठरलं की आता हा जो कोड आहे हा कोड आपण चेंज करू, याचं नाव चेंज करू. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमिनक्लेचर हे आपण चेंज करू. आता मग यांनी चेंज करून काय नाव बनवलं? इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमिनक्लेचर ऑफ अल्गी, फंजाय अँड प्लॅन्ट होतंच. आता याच्यामध्ये 2 नावं यांनी ॲड केले. म्हणजे आता समजा एखाद्या अल्गीचं नाव द्यायचं आहे, एखाद्या बुरशी नवीन सापडली त्या बुरशीला नाव द्यायचं आहे, एखादा नवीन प्लॅन्ट सापडलं त्या प्लॅन्टला नाव द्यायचं आहे. तर कोणता कोड वापरला जाईल? आता कोणत्या अकॉर्डिंग नाव दिलं जाईल? या कोडच्या अकॉर्डिंग. लक्षात आलं ना? त्याचबरोबर एखाद्या जर प्लॅन्टला नाव द्यायचं असेल तर कोणता कोड वापरला जाईल? एखाद्या ॲनिमलला जर नाव द्यायचं असेल तर बघा, इंटरनॅशनल कोड ऑफ झुलॉजिकल नॉमिनक्लेचर, याला शॉर्टमध्ये ICZN असं म्हणतात. जसं एखाद्या ॲनिमलचं नाव द्यायचं असलं तर हा कोड वापरला जाते. या कोडच्या अकॉर्डिंग ते नाव दिलं जाईल. त्याचबरोबर एखाद्या बॅक्टेरियाचं नाव द्यायचं असेल, कारण बॅक्टेरियाला पण नाव देतात, वेगळे नाव असतात बॅक्टेरियाचे पण. नुसतं प्लॅन्ट आणि ॲनिमलचंच नाव नसते, बॅक्टेरियाचे पण नाव असतात, व्हायरसचे पण नाव असतात. जसं बॅक्टेरियाला भरपूर सारे बॅक्टेरिया किती लॅक्टोबॅसिलाई वगैरे ज्याला म्हणतो आपण काय, किंवा भरपूर सारे जे वेगळ्या रोग ज्या बॅक्टेरियापासून होतात त्याला पण वेगळे नावं दिलेली असतात. तर हे नावं जे आपण बॅक्टेरियाला देतो हे या कोडच्या अकॉर्डिंग आपल्याला द्यावं लागतात. जसं इंटरनॅशनल कोड ऑफ बॅक्टेरियोलॉजिकल नॉमिनक्लेचर. त्याचबरोबर व्हायरसला पण नाव देतात, जसं की इंटरनॅशनल कोड ऑफ व्हायरल नॉमिनक्लेचर ICVN. जसं आता हे ज्याचा व्हायरस आहे कोरोना, COVID-19 असं त्याचं आपण नॉमिनक्लेचर केले, नाव दिलेलं आहे. राईट. तसंच आता जे कल्टिवेटेड प्लॅन्ट्स आहेत, क्रॉप प्लॅन्ट्स ज्याला आपण म्हणतो, त्याला पण नाव द्यायचं एक कोड आहे इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमिनक्लेचर ऑफ कल्टिवेटेड प्लॅन्ट, शॉर्टमध्ये ICNCP असं म्हणतात त्याला. हे सगळे कोड बनलेले आहेत. या पृथ्वीवर जेवढे जीवजंतू असतील त्या सगळ्या जीवजंतूला नाव द्यायसाठी हे सगळे कोड आहेत आणि या कोडच्या अकॉर्डिंगच नाव द्यावं लागतात. आणि हे जे जगभराचे सायंटिस्ट आहेत तर या कोडशी रिलेटेड ते जमा होत असतात वेगळ्या जगातल्या वेगळ्या भागामध्ये आणि मग त्या कोडमध्ये ते हे जे वेगळे कोड आहेत त्या कोडच्यावर ते चर्चा करत असतात. कसं नाव वगैरे हे करायचं, नावामध्ये काय डिफिकल्टी आहेत ते सगळे त्याच्यावर चर्चा करत असतात. तर हा झाला आपला नॉमिनक्लेचरचा पॉईंट. तर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण बघणार की आपले जे 5 सिस्टम आहे नॉमिनक्लेचरची त्याच्यावर आपण डिस्कस करू.